आमचा पगार वेळेवर भेटत नाही, ओटीचे पण पैसे टायमावर येत नाही। दुसरी गोष्ट आमच्या बायका आमच्याशी घरात भांडतात टायमावर पगार येत नाही म्हणून। आणि दुसरी गोष्ट आम्हाला पोरांची फी भरायची असते, बँकेचे हप्ते आहेत आमचे। आम्ही वरच्या साहेबांपर्यंत फोन केला की साहेब आम्हाला कधी पगार भेटणार, पण ते पण बोलतात आम्हाला काही आयडिया नाही, आम्हाला काही माहीत नाही। असं करून आम्ही कसं काय दिवस काढायचे? आणि 3 महिन्यापासून पगार लेटच करतात। काय गरज आहे आम्हाला? आम्ही पण मेहनत करतो ना, तुमच्या फेऱ्या पूर्ण मारून देतो, तुमचं सगळं किलोमीटर पूर्ण येतो। मग यांनी काय एवढं हे करायचं? नाही तुमच्याने होत तर गप बसायचं ना, नाही तर आम्हाला सांगायचं तुम्ही। आमचा पगार 7 तारखेला होतो, पण 7 तारखेला झाला नाही। 10 तारीख दिली, 10 तारखेला पण झाला। आज 12 तारीख आहे, 12 तारखेला पण पगार लागत म्हणून संप केला आम्ही। गाड्या काढत संप केलेले आमचा पगार वेळेवर होत नाही। गेल्या 3 महिन्यापासून तारीखा देत असतो आम्ही। आता रक्षाबंधनला पहिले नोटीस केलेली 1 महिना पहिले, तरी मालकाने आम्हाला 3000 रुपये टाकले, तरी अजूनपर्यंत आम्हाला अर्धा पगार आला नाही आहे। तर ह्या पगारात आमचं काय घर चालणार आहे? 3-3 हजारात। मी अशी एक विनंती करतो कंपनी याला ओनरला, त्यांनी कृपया करून आमचा पगार त्वरित करावा, कारण त्यांनी 3 महिन्यापासून आमचा पगार टाळाटाळ चालू आहे। आणि त्यांचं जे हे आहे का त्रास मानसिक, ड्रायव्हर आणि कंडक्टर या लोकांना ते बाहेर हे करतात, टॉर्चर करतात। तुम्ही फेऱ्या मारा, तुम्ही लेट झाले तरी चालते, काही अडचण नाही, ते बोलते आम्हाला किलोमीटर पाहिजे। आणि दुसरं एक कारण म्हणजे की जे समजा आमचा पगार स्वतः आमचेच पैसे आम्हाला लेट करतात, आणि जे कंडक्टर ड्रायव्हरला काय करतात दबाव टाकून डबल ड्युट्या करायला लावतात। आणि ते जे बी तास काढतात, जर ट्रॉफिक लागली कुठल्या ठिकाणी तर बोलतात फेरी न झाल्यास ट्रॉफिक लागले तर तुमचे पैसे काढतात, ते बी त्यांनी पैसे काटू नये। आणि आता परत त्याने 4 महिने जवळपास PF टाकलेला नाही, त्याने तो PF बी टाकावा, कारण बाकी काहीच ठेवू नये। जो तो PF काटतोय ना, त्या PFचे बी पैसे सर्व त्यांनी अकाउंटला टाकावा, आणि जो मागीलचा बी PF बाकी कोणता त्याने तो सर्व PF टाकून द्यावा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।